गेल्या वर्षाच्या आठवणी ठेवा मनात, पण नव्या वर्षासाठी ठेवा नवीन स्वप्न डोळ्यात. गुढी उंचावते आशेचा किरण, आनंदाने भरू दे तुमचं संपूर्ण जीवन. मराठी नववर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन ऊर्जा घेऊन आलेला हा सण म्हणजे गुढीपाडवा. घरासमोर उभारलेली गुढी विजयाचं, आनंदाचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आपल्याला आठवण करून देते, प्रत्येक नवीन सुरुवात ही एक नवीन संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे, जिथे आपण फक्त रेसिपी नाही बनवत, तर प्रत्येक डिश सोबत भावना, आठवणी आणि प्रेरणा शेअर करतो. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि पौष्टिक डिश, शेवग्याची आमटी, जी फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ही आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी साधं आहे, पण लक्षात ठेवा, साधेपणातच खरी ताकद असते. चला तर मग सुरू करूया. यासाठी सगळ्यात पहिलं मी शेवग्याच्या शेंगा अशा छोट्या आकारात चिरून घेते. शेवग्याची शेंग जशी बाहेरून कडक असते पण आतून खूप मऊ आणि पौष्टिक, तसंच आयुष्यातले काही लोक आणि परिस्थिती असते, बाहेरून कठीण पण आतून आपल्याला काहीतरी शिकवणारी. मित्रांनो, आजची ही रेसिपी तुम्हाला एक गोष्ट शिकवते, साधं राहणं म्हणजे कमीपणा नाही, तर तीच खरी ताकद आहे. आपल्या परंपरा, आपल्या रेसिपीज या फक्त जेवण नाहीत, तर त्या आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. अशा प्रकारे सगळ्या शेंगा मी चिरून घेतलेत. चिरताना जर त्याच्या साली निघत असतील तर त्या काढून घ्या. अशा प्रकारे थोड्या थोड्या साली मी काढल्या आहेत. आता गॅसवर एका पातेल्यात थोडंसं पाणी घ्या आणि त्यात आपण चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा उकळून घेणार आहोत. शेंगा यात व्यवस्थित शिजल्या की आमटीत शिजायला वेळ लागत नाही. शेवग्याच्या शेंगा, पानं आणि फुलं तिन्हीही खूप उपयोगी असतात. शेवग्याच्या शेंगांपासून आमटी, सांबर, भाजी असे अनेक पदार्थ बनवले जातात. शेवग्याच्या शेंगांमध्ये विटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीर मजबूत राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास पण मदत होते. शेवग्याची शेंग जशी साधी दिसते पण तिच्यात खूप गुण दडलेले असतात, तसंच आपल्या प्रत्येकामध्येही काहीतरी खास असतं, फक्त ते ओळखायचं आणि विकसित करायचं. ही आमटी बनवण्यासाठी मी इथे अजून 2-3 पदार्थ घेतलेत. चिंचेचा कोळ, थोड्याशा पाण्यात खोबरं भिजत ठेवलं होतं, तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तरीही चालेल, आणि शेंगदाण्याचं कूट. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेलं खोबरं घाला, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालूया. मी इथे शेंगदाण्याचं कूट जवळपास अर्धी ते पाऊण वाटी घेतले. आता त्यात थोडेसे जिरे घाला, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आलं. आता हे सगळं बारीक करून घेऊया, पण लक्षात ठेवा, याची जास्त पेस्ट नाही करायची, मसाल्यासारखं ते दरदरीत वाटून घ्यायचं आहे. कढई आता गरम झाली असेल, त्यात थोडंसं तेल घाला. तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्याच्यात थोडेसे जिरे घाला आणि यानंतर आता मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घाला. हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा केला जातो. असं मानलं जातं की या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, तसंच श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला. त्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. या दिवशी आपण गुढी उभारतो, रांगोळी काढतो आणि गोडधोड बनवतो, कारण ही सुरुवात असते एका नवीन वर्षाची, नव्या उमेदीची. आणि सण म्हणलं की घरगुती चविष्ट जेवण तर हवंच. गुढी उभारणं म्हणजे फक्त परंपरा नाही, तर तो एक संदेश आहे. नेहमी उंच राहा, सकारात्मक राहा आणि पुढे जात राहा. मसाला थोडा भाजला की त्यात पाव चमचा हळद घालून सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर यात घालूया लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. दररोजची डाळ घालून केलेली आमटी तर सगळेच बनवतात. आज या वेगळ्या पद्धतीने शेवग्याची आमटी नक्की करून बघा.
आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आता यात मगाशी उकळून घेतलेल्या शेंगा घालूया. नुसत्या शेंगा न घालता त्या पाण्यासोबतच घालायच्या आहेत, कारण पाण्यात शेवग्याचे पोषण तत्व उतरलेले असतात. आमटीची चव त्यामुळे जास्त छान लागते. यानंतर घाला थोडासा गूळ, चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ. शेंगा उकळून झाल्यावर ते पाणी फेकू नका. आमटी बनवताना शेंगा आणि पाणी एकत्रच घाला आणि गरज असेल तरच एक्स्ट्रा पाणी ॲड करा. आता कढईवर थोडा वेळ झाकण झाकून एक वाफ देऊया. बघा आमटी किती छान दिसते आणि याची चव पण तितकीच सुंदर आहे. तुम्ही या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदा बघत असाल तर अशाच अजून रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सगळ्यात शेवटी यात घालूया थोडीशी धने जिरे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि तयार आहे आपली झटपट, चविष्ट आणि थोडीशी वेगळी शेवग्याची आमटी. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही आमटी सर्व करा. या गुढीपाडव्याला एक संकल्प करा, स्वतःला सुधारण्याचा, काहीतरी नवीन शिकण्याचा आणि कधीही हार न मानण्याचा. कारण प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला एक नवीन संधी देतं स्वतःला घडवण्याची. गुढी उंचावते विजयाची कहाणी, गुढी उंचावते विजयाची कहाणी, नवीन वर्ष घेऊन येतं स्वप्नांची निशाणी. साध्या आमटीतही सापडते आनंदाची वाट, साध्या आमटीतही सापडते आनंदाची वाट. हसत हसत जगा हीच आयुष्याची खरी बात. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच मनापासून शुभेच्छा. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खास रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश रहा. राम कृष्ण हरी.